नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या गगन भरारी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला सध्याच्या काळामध्ये विकासाबद्दल तर काहीच ऐकण्यात नाही. विकास नाही, प्रकाश नाही, काही नाही, काही नाही, काही. फक्त येऊन जाऊन एकच आपण मीडियाच्या माध्यमातून ऐकतो, याला नोटीस, त्याला नोटीस, याला नोटीस, त्याला नोटीस. फक्त नोटीसचं काम चालू आहे. मित्रांनो, शेतकरी पुत्र रविराज साबळे पाटील यांनाच एक 15 दिवसापूर्वी नोटीस आली, मागच्या आठवड्यात नोटीस आली आणि आता परत त्यांना एक 30 कोटींची नोटीस आली. म्हणजे आजची 30 कोटीची नोटीस, परवा 4 दिवसापूर्वी 25 कोटी नोटीस, म्हणजे शेतकऱ्याला 52 कोटीची नोटीस. जसं काही शेतकरी हा अब्जोपती आहे, करोडोपती आहे, म्हणजे खूप काही प्रॉपर्टीचा मालक आहे, म्हणून शेतकऱ्याला 52 कोटी रुपयाच्या नोटीस. आणि ह्या कोणी दिल्या तुम्हाला माहीत आहे. बावनकुळे साहेबांनी 52 कोटीची नोटीस दिली. 55 कोटीच्या नोटीस मिळत असेल तर शेतकऱ्यांना कुठून द्यायचं? आणि काय त्यांचा त्या गुन्हा, काय काही गुन्हा नाही. शेतकऱ्याबद्दल बोलतात. शेतकऱ्याचा आवाज जर उठवल्यावर तर एवढा 55 कोटीच्या नोटीस, तर शेतकऱ्यांना काय करायचं? हां, रविराज भाऊ, आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहे. कारण प्रत्येक शेतकरी हा, तुम्ही शेतकऱ्याचा आवाज आहात, शेतकऱ्याचे वाहक आहात. तुम्ही न घाबरणारे, न डरणारे, आम्ही तुमच्याबरोबर राहू. ज्या वेळेस तुम्ही आवाज देता मीडियाच्या माध्यमातून, त्यावेळेस आम्ही तुमच्याबरोबर राहू. कारण तुम्ही शेतकऱ्यासाठी बोलतात. आज शेतकऱ्यासाठी बोलणारं कोणी नाही महाराष्ट्रामध्ये. आणि तुम्ही जर शेतकऱ्यासाठी बोलता, तुम्हाला जर आज त्या नोटीस दिल्या, तर ही प्रत्येक शेतकऱ्याला नोटीस आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर ऐकत असेल तर यात कमेंट करा. तुम्ही सुद्धा रविराज साबळेबरोबर राहायला पाहिजे. कारण सध्याच्या काळात 2च साबळे, मंगेश साबळे आणि रविराज साबळे, हे 2 साबळे आज पूर्ण शेतकऱ्यासाठी बोलतात, शेतकऱ्यासाठी वाहून घेतात, शेतकऱ्यासाठी आंदोलन करतात. त्यांना उघडं पडू देणार नाही मित्रांनो. आपण मोठ्या हिमतीनं त्यांच्या पाठीमागं राहायचं. आज परत त्यांना 55 कोटीची नोटीस आली, दोन नोटीस मिळून. मग शेतकऱ्याचं एवढं उत्पन्न आहे को? और तुम्हाला 2.25 लाख रुपये तुम्हाला पगार मिळाला, म्हणून तर आता आमच्याकडून वसूल करायला लागले काय 55 कोटी रुपये. तुम्ही आहेत ना तुम्हाला भरपूर तिकडं. कानू किती भ्रष्टाचार माजला आहे, तिकडं लक्ष द्या. आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा एखादा आवाज उठायला लागलं तर त्यांचं हे संविधानाने अधिकार दिलेला आहे मत मांडण्याचा. संविधानानं अधिकार दिलेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या एकट्यासाठी संविधान लिहिलेलं नाही आहे, प्रत्येक भारतातील नागरिकासाठी संविधान लिहिलेलं आहे. आणि त्याच्यात त्यांना प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे. आणि तुम्ही कसं आमचा अधिकार हिरावून घेतात? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज गळचेपी होऊ राहिली मित्रांनो. आणि हे आपल्याला होऊन द्यायचं नाही. त्यामुळं रविराज भाऊ, तुम्ही एकटे नाही, तुम्ही या महाराष्ट्राचा आवाज आहे. शेतकऱ्याच्या गळ्यातले ताईत हे तुम्ही झाले, कांगणे सर झाले, दीपक केदार झाले. आम्ही तुमच्या पाठीमागं उभं आहे. तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही आम्हाला मीडियाच्या माध्यमातून आवाज देताल, त्यावेळेस आम्ही जीवाचं रान करू, पण तुमच्याबरोबर येऊ मित्रांनो. आज या माणसाला एकसं पडू द्यायचं नाही. कारण हाच एक शेतकऱ्याचा आवाज आहे. आज शेतकऱ्यासाठी बोलणारं कोण नाही आहे. जे कोणी शेतकऱ्यासाठी बोलत होतं मित्रांनो, ते सत्तेत घुसले आणि त्यांच्या पायाभोवती घोंडळू राहिले. त्यामुळं आज या रविराज साबळेला आपण एकटं पडू द्यायचं नाही. सर्व मिळून आम्ही सर्व शेतकरीवर रविभाऊ तुमच्या पाठी